रामकृष्ण हरी माऊली कसे आहेत सगळे? एकदम टकाटक ना? आता डॉक्टर फुकीर यांचे व्हिडिओ बघतात म्हणल्यानंतर टकाटकच असणार ना, त्यात काही शंकाच नाही. मित्र हो, जर तुमचं वय 40, 50 किंवा 60च्या वर असेल, तुमचं सतत अंग दुखत असेल, सांधे दुखत असतील, आखडून गेला असेल, कुठल्या मांसपेशींच्या मध्ये वेदना होत असतील किंवा तुम्हाला कुठलाही आजार झालेला असेल, तुमचं वजन जास्त झालेलं असेल आणि डॉक्टरांनी तुम्हाला व्यायाम करायला सांगितला असेल आणि तुम्हाला अवजड व्यायाम करता येत नसेल, सहन होत नसेल, व्यायाम करताना दुखत असेल, त्याच्यामुळे तुम्ही व्यायामच करत नसाल, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सोपे, सहज करता येतील असे, घरच्या घरी करता येतील असे व्यायाम प्रकार सांगणार आहे. जे व्यायाम प्रकार करून तुम्ही अगदी 40-50च्या नंतर सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे मजबूत, तंदुरुस्त राहणार आहात, फिट राहणार आहात. मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. दररोज माझा व्हिडिओ लावून माझ्या समोर, माझ्या सोबत हा व्यायाम तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करायचा आहे. मात्र अट एकच आहे की तुम्हाला उपाशी पोटी, रिकाम्या पोटी हा व्यायाम करायचा आहे. हा व्यायाम करत असताना तुम्हाला काही सुद्धा अवजड वाटणार नाही, कुठलीही स्टेप तुम्हाला अवघड वाटणार नाही, कुठं वेदना होणार नाही किंवा काही नाही. अतिशय तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं मी हे सगळे व्यायाम प्रकार सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, अशा प्रकारे मांडी घालून जमिनीवरती बसायचंय. जर तुम्हाला जमिनीवरती मांडी घालून बसता येत नसेल तर पाय पसरून बसा. जर तुम्हाला खाली बसता येत नसेल तर खुर्चीवर बसा, कॉटवर बसा, सोफ्यावर बसा, पण बसा आणि व्यायाम करा, लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय, तुम्हाला अशा प्रकारे ध्यान मुद्रेमध्ये बसायचंय. हे अशा प्रकारे हात अशा प्रकारे ठेवायचे, पाठीचा काना ताठ ठेवायचा आहे, मान सरळ, नजर समोर, तीक्ष्ण, मनामध्ये आत्मविश्वास, अजिबात खचून आणि गळाट लिहून बसायचं नाही, एकदम ताट फ्रेश मध्ये बसायचं. मी दुरुस्त होणार, माझा आजार कमी होणार, 100% बरं होणार, असा सकारात्मक विचार मनामध्ये ठेवायचा आणि हे व्यायाम करायला सुरुवात करायची. एक आठवड्यामध्ये तुमचं अंग फटाफट मोकळं होऊन जाईल, सांधे मोकळे होतील, वेदना कमी होतील, तुम्हाला हलकं हलकं वाटायला लागेल, फ्रेश वाटायला लागेल. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मानेचा व्यायाम करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दीर्घ श्वास घेत घेत मान खाली करायची आणि त्याच्यानंतर पूर्णपणे तुम्हाला वर करून माग मान करायचे आहे. श्वास सोडत सोडत परत माग घ्यायचे तुम्हाला. हा मान आहे बघा, 5 वेळा करायचे फक्त. दोन, एकदम सावकाश. 3, गडबड नाही, गोंधळ नाही. 4, 5 वेळा करायचंय. रामकृष्ण हरी म्हणायचंय, रिलॅक्स व्हायचंय. पुन्हा मान उजवीकडं, डावीकडं. मात्र मानेचा व्यायाम करताना डोळे बंद करायचे नाहीत, उघडे ठेवायचे नाही, तर फिरल्यासारखं, चक्कर आल्यासारखं होऊ शकतंय. उजवीकडं, पुन्हा डावीकडं, 5 वेळा. तुम्हाला जर जास्त वेळा करायचं असेल तर करू शकता. 2, 3, 4, डोळे पण फिरवायचे, 5, अशा प्रकारे. आता काय करायचं तुम्हाला, अशा प्रकारे हात घ्यायचे आणि लांब श्वास घेत घेत माग घ्यायचे, मग पुन्हा सोडत सोडत पुढे आणायचे. बघा आता. 2, 3, 4, 5, अशा प्रकारे 5 वेळा करायचे. आता काय करायचंय तुम्हाला, लांब हात करायचे, पसरवायचे, उलटे सव्वाशे गोलाकार फिरवायचे 5 वेळा. 1, 2, 3, 4, 5. खूप छान. आता उलट. 1, 2, 3, 4, 5. एकदम बेस्ट. आता काय करायचे, हात असा करायचा, असा तगडा झाल्यासारखा, आहे का नाही, आणि फक्त कोपराच्या पुढचा हात गोलाकार फिरवायचा, उलटा सव्वासा. पहिल्यांदा सव्वासा फिरवू. 1, 2, 3, 4, 5. आता उलटा. 1, 2, 3, 4, 5.
मस्त एकदम. आता काय करायचंय, सरळ हात लांबवायचा अशा प्रकारे, लांब श्वास घेत घेत मुठी बंद करायच्या, अंगठा आधीमध्ये घ्यायचा, मग परत श्वास सोडत सोडत मूठ मोकळी करायची 5 वेळा. 2 3 4 5 अशा प्रकारे. आता मूठ बंद करायच्या दोन्ही, उलट्या सवाशा 5-5 वेळा फिरवायच्या. 1 2 3 4 5. उलट 1 2 3 4 5. व्हेरी गुड. आता हात लांबवायचा, ह्या हातानं त्या हाताच्या पंजाला मागं वळायचं असं. हे बघा बघा दिसायला ना तुम्हाला, हे असं जेवढं शक्य होईल तेवढं ताणून धरायचं. त्याच्यामुळे हा खालच्या मांसपेशीला, ह्या तळ हाताच्या मांसपेशीला अतिशय चांगला ताण मिळतो. ह्या हाताच्या व्यायामामुळे काय होईल, हातदुखी असेल, हातामध्ये मुंग्या येत असतील, हात जड पडत असेल, खांदा दुखत असेल, मनगट दुखत असेल किंवा बोट दुखत असतील तर त्याच्यामध्ये खूप चांगला आराम मिळेल. पुन्हा विरुद्ध हात अशा प्रकारे एक 5 सेकंद 10 सेकंद ताणून धरायचं, तुम्हाला सहन होईल तेवढं. मनगटात जास्त दुखत असेल तर उगं थोडं ताणून धरायचं, पण धरायचं, थोडा तट लावायचा त्याला, लक्षात घ्या. आता दुसरा हात खाली करून हे अशा प्रकारे, ह्याच्यामुळे सुद्धा खूप चांगला व्यायाम, ताण, स्ट्रेचिंग आपल्या हाताच्या मांसपेशीला होणार आहे. नंबर 1 काम होणार आहे. तुम्ही करून बघा, एकदम सोपे सोपे व्यायाम आहेत पण ह्याचे फायदे मात्र महान आहेत. बघा परत दुसरा हात हे अशा प्रकारे, हे बघा ताणून धरायचं, एकदम नंबर 1 काम होणार आहे. हे बघा रामकृष्ण हरी म्हणायचं आणि करत राहायचं. पुढचं हात असा करा, असा 1 2 3 4 5 जाग्यावर या. आता हाताची बोट खांद्यावर ठेवायची आणि गोलाकार फिरायची, उलटी सवासी. रिलॅक्स बस, मान पाठ सरळ ठेवायची. 1 2 3 4 खूप छान 5 झालं. आता उलट 1 2 3 4 5 झालं. एकदम सोपं आहे, अजिबात अवघड व्यायाम नाही. आता काय करायचंय, हात गुडघ्यावर ठेवायचे आणि आपल्याला खांदे उलटे सवासे गोलाकार फिरवायचे. खांदे फिरवत असताना आपले हात पण गुडघ्यावर फिरले पाहिजे. बघा हे बघा, आहा एकदम छान वाटतंय बघा हे असं. आहा कसं मोकळं फट झालं पाहिजे एकदम. येत नाही म्हणून बसायचं नाही, करत राहायचं, सहन होईल तसं करायचं. जास्त वेदना होत असतील तर थोडं थोडं करायचं, हळूहळू करायचं. एकदाच एकाच दिवशी जास्त करायचं नाही, नाहीतर डॉक्टरने सांगितलं तर व्यायाम थोडं 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 शरीराचा स्टॅमिना वाढवायचा. हे अशा प्रकारे. आता उलट हे बघा, हे असं पुढून माग, मागून पुढं, मागून पुढं 5 वेळा आणि पुढून माग 5 वेळा. त्याच्यामुळे काय होणार आहे, खांद्याचा, मानेचा, दंडाचा, पाठीच्या मागच्या ज्या, छातीच्या मागच्या ज्या मांसपेशी आहे त्याचा एकदम चांगली हालचाल होऊन तिथलं मोकळं होणार आहे, सर्क्युलेशन वाढणार आहे, रक्ताभिसरण सुधारणार आहे, वेदना कमी होणार आहेत, आखड कमी होणार आहे. लक्षात ठेवा. आता पुढची स्टेप, उजवा हात आपल्या डाव्या गुडघ्यावर ठेवायचा अशा प्रकारे, ह्याला तट लावायची, तर ताणून धरायचा आणि डावा हात जो आहे तो अशा प्रकारे मागे घ्यायचा आणि तुमच्या कमरेतून पूर्णपणे तुम्हाला काय करायचे, इकडे वळायचे असं अशा प्रकारे. जेवढी मान वळवता येईल तेवढी वळवा. हे बघा खूप चांगली तट बसेल. ह्या मांसपेशी, छातीच्या मांसपेशी, पाठीच्या मांसपेशी, मानेच्या, हाताच्या, मांडीच्या नंबर 1 काम करणार आहे. त्याच्यामुळे जेवढ्या शक्य होईल तेवढ्या वेळ थांबा ह्या पोझिशनला, मग पुन्हा लगेच विरुद्ध बाजूला. कडकडा हाड मोडली पाहिजेत, मोकळं झालं पाहिजे. लय तुम्हाला त्रास होत असेल तर उगं थोडं करा, एवढंच करा. हळूहळू हळूहळू माझ्यासारखं व्हायला लागेल तुमचं. हे अशा प्रकारे 5 वेळा करा. 2 3 खूप छान. घाम यायला बघा मला. 4 5 हे अशा प्रकारे पूर्णपणे ताणून धरायचं. हे असं जेवढं शक्य होईल तेवढं. हे झालं. आता काय करायचंय, आपला हा उजवा जो हात आहे तो, आता उजवा म्हणताना तुम्हाला डावा दिसेल, कारण का हा सेल्फी व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही तुमचं करत राहा. हे बघा हात आता मी जमिनीवर ठेवायला लागलोय. कोपरा आधी टेकवणार आहे, पुन्हा पूर्ण हात मनगटापर्यंत पोहोचून टेकवणार आहे अशा प्रकारे. इथे दिसायला तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि माझा जो हा डावा हात आहे तो वरून आणून मी इथे टच करणार आहे पूर्णपणे अशा प्रकारे. हे बघा किती छान आहे.
तुमचं जर एवढं होत असतं सुरुवातीला एवढंच करा, लय ताणून घेऊ नका, पण करायचं सोडू नका, करायचं 100% करायचं, सोडायचं नाही, डिलं पडायचं नाही. त्याच्यानंतर इकडं खूप छान. हे बघा लय चांगलं. ह्या जो मांसपेशी आहेत इथली हाडं जी आहेत हे बरगाड्याची पाठीची एकदम मोकळी फट होणार आहेत आणि तुम्हाला रिलॅक्स वाटणार आहे. हे बघा किती छान आहे. एक वेळा झालं, आता दुसरी वेळ. हे बघा हे झालं 2 वेळा, पुन्हा तिसरी वेळ. पहिल्यांदा जर तुम्हाला 2 वेळा करायचे 2 वेळा करा, नो प्रॉब्लेम, पण करा. हे बघा तिसरी. हे बघा खूप छान. ही 4थी वेळ आणि हे बघा हे 5 वेळा झालं. एकदम सोपं आहे आणि ह्याचा चांगला परिणाम आपल्याला होणार आहे. पुढची स्टेप, पूर्णपणे हात असे वर घ्या, हाताला हात चिटकावा, तळ हात पूर्ण इकडे झुकायचा प्रयत्न करा. थोड्या वेळ थांबा, पुन्हा जागेवर या, पुन्हा इकडे झुकायचा प्रयत्न करा, थोड्या वेळ थांबा, जागेवर या, जागेवर असं यायचं. 5 वेळा करायचं. खूप छान. हे बघा जागेवर यायचं, इकडं जायचं, परत जागेवर यायचं, उजवीकडं, जागेवर या, डावीकडं. 2 वेळा 3 वेळा करायचं. आता थोडं रिलॅक्स व्हायचं, असं करायचं, डान्स करायचं मनाला वाटेल तसा. रामकृष्ण हरी बोला आता, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी बोला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण बोला हरी, रामकृष्ण बोला, हरे रामकृष्ण बोला आता, रामकृष्ण बोला. टेन्शन घ्यायचं नाही, आजाराचं दुखण्याचं टेन्शन घ्यायचं नाही, होईल तेवढी काळजी घ्यायची, काळजी करायची नाही, लक्षात घ्या. आता काय करायचं आपल्याला, पाय पसरून बसायचंय. कशा पद्धतीनं, हळूहळू निवांत, गडबड करायची नाही. हे अशा प्रकारे. आणि उजवा पाय पाठ सरळ ठेवायची, उजवा पाय गुडघ्यातून दुमडायचा आणि जवळ आणायचा, मांडीच्या जवळ. जास्त जवळ येत नसेल तुमचा तर इथपर्यंतच आणा, नो प्रॉब्लेम. आणि ह्या डाव्या हाताच्या कोपऱ्याने ह्याला तट द्यायचा अशा प्रकारे आणि पूर्णपणे इकडे वळायचे. तुमच्या मांडीला, पायाला, पिंडरीला, पोटरीला आणि कमरेला खूप चांगला ताण मिळेल. पाठीला पूर्णपणे मान अशी करायची. शक्य तितक्या वेळा अशा ह्या पोझिशन मध्ये थांबा. त्याच्यानंतर काय करा, पुढचा दुसरा पाय, विरुद्ध पाय, त्याला उचला असं आणि अशा प्रकारे. हे बघा पूर्ण इकडे वळायचं. असं तट चांगला बसतो इथं, ह्या पीळ चांगला बसतो पोटाच्या ह्याला, पाठीच्या मांसपेशीला, दंडाला, मानेला. नंबर 1 काम होते, मोकळं फटच झालं पाहिजे. हे बघा जास्त वेळ होत नसेल लगेच थोडं जागेवर या. अशा प्रकारे तुम्ही 5 वेळा 3 वेळा, तुम्ही 3 वेळा 5 वेळा अशा प्रकारे करू शकता. हे अशा प्रकारे. हे बघा खूप चांगलं होणार आहे. करायचं, सोडायचं नाही. हे बघा मोकळं वाटलं नाही, घाम यायला लागला बघा मला आता. एकदम छोट्या छोट्याच हालचाली आहेत. आपण पळायला लागलोय का नाही, आपण काय हलायला लागलो का, खूप उड्या मारायलो का नाही, तरी सुद्धा हे बघा घाम टपटपा गळायला लागलाय मला. मी रुमाला आणला नाही आज. हे बघा अशा प्रकारे. हे त्याच्यामुळं घाम निघणं शरीरातला हे आपलं महत्वाचं उद्दिष्ट आहे. आणि शरीराच्या प्रत्येक मांसपेशीची, प्रत्येक सांध्याची, प्रत्येक हाडाची हालचाल होणं अपेक्षित आहे. आणि ही हालचाल ह्या व्यायामाच्या माध्यमातून कुठलाही त्रास, वेदना न येता, अवजडपणा न वाटता होणार आहे, लक्षात घ्या. आता पुढे काय करायचं तुम्हाला, तुमचा जो पाय आहे तो इकडच्या बाजूला ठेवायचा अशा प्रकारे. आता आपण काय केलं, तिथंच ठेवला होता गुंडाळून, पण मात्र काय करायचं आता, हा डावा पाय उजव्या पायाच्या बाहेरून ठेवायचा अशा प्रकारे. हे बघा इथं दिसायला लागले तुम्हाला, हा ह्याच्या बाहेरून ठेवायचं आणि परत तसं वळायचं. आता पहिल्या स्टेप पेक्षा इथं जास्त तट बसणार आहे, जास्त स्ट्रेच मिळणार आहे, नंबर 1 काम होणार आहे. पचनशक्तीसाठी तर नंबर 1 आसन आहे. पोटातल्या सगळ्या अवयवाचं रक्तभिसरण ह्याच्यामुळे सुधारणार आहे. मांडीचं, पाठीच्या मांसपेशी मोकळ्या होणार आहेत. मणक्याचा आजार असेल त्याच्यामध्ये देखील आराम वाटणार आहे. पाठदुखी, कंबरदुखी असेल त्याच्यामुळे आराम वाटणार आहे. त्याच्यानंतर उजवा पाय डाव्या पायाच्या बाहेरच्या बाजूला ठेवायचा, लक्षात घ्या, गडबड करू नका, लक्षात घ्या. हे बघा आणि परत विरुद्ध दिशेला असं मुडायचंय तुम्हाला, वळायचंय. 1 नंबर काम होणार आहे. थोडा दम लागला, लागू द्या, नो प्रॉब्लेम. दम लागण्यासाठीच हा व्यायाम. लांब श्वास होतो,
श्वासोच्छ्वास चांगला होतो, फुफ्फुसाचं आरोग्य चांगलं राहतं. दिवसभर बसून बसून आकडून सगळं गेलंय. दिवसभर खुर्चीवर बसतात काही लोक, हालत अजिबात नाहीत, उगाच तसंच दुखणं घेऊन बसतात. असलं अजिबात करायचं नाही. माझा व्हिडिओ लावायचा आणि उगाच सावकाश करत बसायचं. नंबर 1 काम होते. बघा तुम्ही करून बघा, करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये. बऱ्याच लोकांना फायदा झाला याचा, तुम्हाला सुद्धा होणार, झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, पाय अशा प्रकारे समोर पसरवायचे आहेत. हे अशा प्रकारे तुम्हाला दिसतील अशा प्रकारे. हे बघा, पाठ सरळ ठेवलेली आहे आणि तुमचे हात असे दोन्ही पण पकडायचे आहेत आणि तुम्हाला अशा प्रकारे गोल फिरायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं पुढे जायचंय आणि गोल फिरून यायचंय. आता हे झालं, सव्वाचं फिरायला लागलो. 5 वेळा सव्वाचं फिरा. कमरेतून झुका, असा घेर घ्या. तुम्हाला जर सुरुवातीला लई वाकता येत नसेल पुढं, एवढंच वाका, एवढंच वाका. पुन्हा हळूहळू, पुन्हा हळूहळू पायाला टच करा. आता उलट. 1 नंबर 1 2 3 4 5 6. 5 वेळा करा, 6 वेळा करा, नो प्रॉब्लेम. आता काय करायचं, पायाची जी पंजाची जी बोट आहे ते पंजा पूर्णपणे तुमच्याकडे अशा प्रकारे खेचायचं सरळ उभं बसून. त्याच्यानंतर बाहेर. हे बघा, आत बाहेर 5 वेळा. याच्यामुळे ह्या पायाच्या मागच्या ज्या मांसपेशी आहेत त्यांना एकदम चांगला ताण मिळतो, मोकळ्या फट होऊन जातात. जे आकडून बसले ते सहन होईल तसं करायचं. जास्त लोड घ्यायचा नाही पण करायचं. हे बघा, 1 2 3 4 5. जेवढं शक्य होईल तेवढे एकदम नंबर 1 होणार आहे. आता काय करायचंय, दोन्ही पंजे तुम्हाला फिरवायचे आहेत गोल उलटे सवय. हे बघा, हे बघा, हे असं 1 2 3 4 5. आता उलट 1 2 3 4 5. एक जेवढं होईल तेवढं. 2 वेळा म्हणला 2 वेळा, 3 वेळा म्हणलं 3 वेळा. उलट सवास, उलट सवास. पाय मोकळे होणार आहेत. पायाची बोटं दुखत असेल, पायामध्ये मुंग्या येत असतील, बधीर होत असेल, पाय जाड पडत असेल, घोटा दुखत असेल, टाच दुखत असेल, तर ह्याच्यामुळं आपल्याला नंबर 1 फायदा होणार आहे. लक्षात घ्या. हे झालं. आता उभं बसल्या बसल्या आपल्याला दोन्ही पाय असे हलवायचे, उजवीकडे डावीकडे. मोकळं होणार आहे, सगळं बसायचं. असलं रामकृष्ण हरी म्हणा, एखादं गाणं म्हणा, अभंग म्हणा, देवाचं नाव घ्या, असं असं. ह्याच्यामुळे काय होईल, पायाच्या इकडच्या आणि इकडच्या ज्या बाजूच्या मांसपेशी आहेत त्यांना हालचाल मिळेल, त्या ढिल्या होतील, या आकडून गेल्या त्याच्यातल्या वेदना हळूहळू कमी होतील. नंबर 1 काम होतं. हे बघा, आता काय करायचं तुम्हाला, हे अशा प्रकारे पाय दुमडायचा आहे. मी थोडंसं तुम्हाला दिसावं म्हणून असं बसतो, हे असं. आणि पायामध्ये तुम्हाला खाली असा सपोर्ट द्यायचा आहे बिचकीमध्ये आणि पाय गोल फिरवायचा असा. जेवढं शक्य होईल तेवढा. गुडघा जास्त दुमडत नसेल तर थोडाच दुमडून घ्या. हे बघा, गोल फिरवा, सायकल करा. हे सरळ 5 वेळा असं आणि उलट 5 वेळा. बेस्ट. नंबर 1 काम आहे. गुडघ्यातून जास्त दुमडत नसेल तर तुम्ही 2 वेळा करा. जास्त दुमडू नका, इथल्या इथंच करा. असं असं हळूहळू पण करायचंय. लक्षात घ्या. पुन्हा विरुद्ध पाय. हे बघा, गोल फिरवायचा सायकल खेळण्यासारखं. हे झालं उलट. 5 वेळा करायचंय. आता सवास. हे बघा, हे बघा, एकदम छान, लय भारी. घाम यायला लागला बघा. बारीक बारीकच व्यायाम आहे. कुठं आपण बाहेर गेलो नाही, पळलो नाही, चाललो नाही, हे बघा, तरी सुद्धा घाम यायला. का? कारण रक्ताभिसरण सुधारलं ना तुमच्या शरीराच्या. प्रत्येक हालचाली व्हायला लागल्यात आता. हृदय बी हालचाल वाढली, हृदयाची. हृदय बी चांगलं काम करायला लागलं, फुफ्फुस चांगलं काम करायला, मध्ये मध्ये दम लागायला तुम्हाला आणि मोकळं वाटायला, फ्रेश वाटायला, एकदम हलका हलका वाटणार आहे. हे झालं. आता काय करायचंय, एक पाय उचलायचा आहे, ह्या गुडघे विरुद्ध गुडघ्यावर ठेवायचा आहे, परत जागेवर घ्यायचा आहे. बघा आता सगळं बसायचं किंवा हात टेकून बसू शकता तुम्ही. हे बघा, पाय उचला, 1 2 3 4, जागेवर या. 1 2 3 4, 1 2 3 4. उचलायचा 1, ठेवायचा 2, परत उचलायचा 3, जागेवर यायचं 4. खूप चांगलं. 1 2 3 4, परत उजवा 1 2 3 4. 5 वेळा करा, 3 वेळा करा, सहन होईल असं करा. जास्त ताण द्यायचा
नाही. खूप चांगलं मोकळं होणार आहे. कमरेच्या खालच्या मांसपेशी, मांडीच्या, सियाटिकाचा आजारामध्ये आखडून गेलेल्या नसा किंवा गुडघ्याच्या आजूबाजूच्या ज्या मांसपेशी आखडून गेल्या ह्याच्यामुळे चांगला फायदा होणार आहे. गुडघा दुखत असेल तर उगतले तिथंच ठेवा, असं ठेवा का, असं झालं. जास्त का आपल्याला त्रास होईल असं करायचं नाही. हिशोबानं करायचं, आल्हाद करायचं. सगळं मोकळं होते, काही चिंता करायची गरज नाही. नंतर काय करायचं, आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचंय आणि तुम्हाला काय करायचंय, फाकवायचं. असं हे पाय जेवढं फाकवता येईल तेवढं फाकवायचं आणि उजव्या हाताच्या बोटाने डाव्या पायाच्या बोटाला स्पर्श करायचा प्रयत्न करायचा. हे बघा, हे आता ही माझी लवचिकता रोज प्रॅक्टिस आहे म्हणून माझा हात लागतो. तुमचा जर लागत नसेल, पोटाचा घेर जास्त असल्यामुळं किंवा काय कमरेचा त्रास होत असेल किंवा इथं दुखत असेल, इथं जास्त ताण पडत असेल तर सुरुवातीला एवढाच लावा, नंतर मग हळूहळू वाढवा. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 नंबर 1 8 9 10. रामकृष्ण हरी माऊली म्हणा, रामकृष्ण हरी माऊली म्हणा. देवाचं नाव घ्या. देवाचं नाव घेतलं की सगळ्या दुःख वेदना निघून जातात. हे बघा, रामकृष्ण हरी माऊली म्हणा. हे अशा प्रकारे पुढची स्टेप ह्याच पोझिशन मध्ये बसायचंय. उजवा हात उजव्या पायावरून घसरत न्यायचा, डावा हात वरून घ्यायचा. बघा, हे असं टच करायचा प्रयत्न करायचा. सहन होईल तसं करायचं, जास्त ओढाताण करायची नाही. आता माझी फ्लेक्सिबिलिटी जास्त आहे म्हणून हात टेकतो, पायाला लागतो. हे बघा, तुम्हाला जर लागत नसेल तर सुरुवातीला फक्त एवढंच करा, असं करा, पण सोडायचं नाही, करायचं एवढंच करा. हळूहळू प्रयत्नांती परमेश्वर असते, लक्षात घ्या. प्रयत्नांती परमेश्वर आहे. कुठलीच गोष्ट या जगामध्ये अशी नाही जे आपण करू शकत नाही. फक्त तुम्हाला काय पाहिजे, त्याच्यामध्ये सातत्य पाहिजे, कंटिन्युटी पाहिजे. नेहमी तुम्हाला त्याचंच ध्यान पाहिजे, चांगल्या गोष्टीचं ध्यान पाहिजे. आपलं शरीर मन कसं फिट राहील ह्याचं ध्यान पाहिजे. आणि त्याच्यासाठी फक्त ध्यान असून उपयोग नाही, केलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी आपले व्हिडिओ आहेत सगळे. हे बघा, तुम्हाला चांगल्या सगळ्यांना एकदम ठणठणीत टकाटक करणार मी, लक्षात घ्या. फक्त माझे व्हिडिओ लावून तुम्ही बघा. हे बघा, हे अशा प्रकारे. आता काय करायचंय, तुम्हाला फुलपाखरू आसन करायचे. अशा प्रकारे मांडी घालून बसायचे, पायाच्या तळवे एकमेकाला लावायचेत, मांडी जमिनीला टेकल अशी काळजी घ्यायची. टेकल नसेल, सुरुवातीला अशी होत असेल तसंच करा, छोटं फुलपाखरू म्हणायचं. आणि जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल, सराव होईल तुम्हाला, तसं तुमचं फुलपाखरू काय होईल, मोठं होईल. आता माझं मोठं फुलपाखरू आहे. बघा, मी आता उडायला लागलोय बघा आकाशात. छान वाटायला, घाम आलाय. आणि घाम आल्यानंतर आकाशात उडत असताना मला काय लागायला लागली, थंडगार हवा लागायली, एकदम फ्रेश वाटायली मला निसर्गामध्ये. हे बघा, हे बघा किती छान आहे. सुरुवातीला जास्त हालत नसेल तुमचं, थोडंच हलवा. याच्यामुळे पचनशक्ती, महिलांच्यासाठी तर मासिक पाळीसाठी, PCOD आजारासाठी लय चांगलं व्यायाम आहे. एकदम फ्रेश माइंड चांगलं राहते, मूड सुधारते, एकदम हॅपी राहतो आपण, आनंदी वाटायला लागते, शरीरामध्ये ऊर्जा संचारते ह्याच्यामुळे. हे बघा, एवढं करा, 10 वेळा 15 वेळा तुम्ही हे करा अशा प्रकारे. ओके, आता काय करायचं तुम्हाला, हळूहळू उताना झोपायचे पाठीवरती. अशा प्रकारे पाठीवरती झोपायचे आणि पाय तुमचा काय करायचा आहे, उचलायचा. पहिल्यांदा उजवा पाय उचलायचा. अशा प्रकारे बोट पूर्णपणे तुमच्याकडे ताणायची, पंजा आपल्याकडे घ्यायचा. खूप चांगला ताण पायाच्या पाठीमागच्या मांसपेशींना होणार आहे. पुन्हा बाहेरच्या बाजूला, पुन्हा मध्ये, बाहेर, मध्ये. रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, देवाचं नाव घ्या. हे बघा, एकदम बेस्ट व्यायाम आहे. त्याच्यानंतर विरुद्ध पाय, हे असा छान होणार आहे. हा बघा, उलट असं पण फिरू शकता, गोलाकार असं झोपल्या पण तुम्ही, ह्याचा पण चांगला फायदा होणार आहे. हे असं झालं. आता काय करायचं आपल्याला, पवन मुक्तासन करायचं आहे. दोन्ही पाय अशा प्रकारे गुडघ्यातून दुमडायचे. हात जे आहेत तुमचे वर ठेवू शकता असे गुडघ्याच्या, आणि असं दाबायचं आपल्याला जास्तीच्या छातीवर, पोटावरती. गुडघे दुखत असतील तर हात तुम्हाला कुठं धरायचा आहे, मिचकीत, म्हणजे गुडघ्याच्या पाठीमागे. हे अशा प्रकारे.
दाबायचा प्रयत्न करायचा आहे. हे बघा. आणि हे करत असताना जर समजा हवा गेली खालून तर अजिबात लाजायचं नाही, कारण ह्याच्यामुळं पचनशक्ती, पोटातला कितीही दिवसाचा जुनाट गॅस असेल तर बाहेर निघून मोकळं फट होणार आहे. अपचन होणार नाही, पोट तुमचं साफ चांगलं होईल, पचनशक्ती सुधारेल. हे अशा प्रकारे हे असं. किंवा हे करत असताना तुम्ही काय करू शकता, असं इकडे तिकडे पडू शकता, रोल होऊ शकता, लोळू शकता. असं लाड आल्यावर कशी करतात लहान लेकर तसं. आता मी वर, माझ्या गुडघे दुखत नाहीत, मी वर असं करा. हे बघा लहान लेकर कशी करतात लाड आल्याने. हे बघा असं करा. लोळा. लय मजा घ्यायची व्यायाम करताना, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मजा करत करत हसत खेळत व्यायाम करायचा, लय भारी वाटतंय. हे बघा आहे का. हा आता काय करायचंय, उजवा पाय वर उचलायचा, गोल फिरवायचा. 1 2 3 4 5. हे झालं. आता त्या उलटा 1 2 3 4 5. त्याच्यानंतर डावा 1 2 3 4 5. आता उलटा 1 2. शक्य तितकं वर घ्यायचा, शक्य तितका दुमडायचा, जेवढं होते तेवढं सहन होईल तसं करायचं. जास्त लोड द्यायचा नाही, ताण द्यायचा नाही. हे बघा. थोड्या वेळ रिलॅक्स राहा, पडून राहा, श्वास घ्या, देवाचं नाव घ्या, रामकृष्ण हरी म्हणा, देवा सुखी ठेव म्हणा, माझं मी प्रयत्न करेन, काळजी घेईन, माझं सगळं चांगलं होईल असं म्हणायचं, चालायचं. आजचा दिवस चांगला जगायचा, व्यायाम करायचं, चांगलं खायचं प्यायचं, चांगला विचार करायचा. नंबर 1 काम होते. आता दोन्ही पाय सोबत हे असं 1 2 3 4. गुडघ्यातून जास्त दुमडत नसेल तर तिथल्या तिथंच करायचं. असं 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 2 वेळा 3 वेळा करायचं. आता उलट 1 2 3 4 5. पोटाची चरबी वाढली असेल ती कमी होण्यासाठी मदत होईल, मांड्या वाढल्या असत्या ती कमी होण्यासाठी मदत होईल, सियाटिकाच्या आजारामध्ये चांगली नस मोकळी होईल. नंबर 1 काम आहे बघा. आता नंतर पुढची स्टेप काय करायची, पाय गुडघ्यातून दुमडायचे, मांडीजवळ आणायचे, हात असे पसरायचे बाजूबाजूला आणि शक्य तितकं तुमचं पोट वर उचलायचा प्रयत्न करायचा. पोट वर उचलताना काळजी घ्यायची, तुमची हनुवटी जी आहे ती छातीला लागली पाहिजे. हे बघा सुरुवातीला एवढंच होत असेल एवढंच करा, शक्य तितकं तुम्ही धरून ठेवा ह्या पोझिशनला. नंबर 1 काम होणार आहे. परत हळूहळू जागेवरती या, 5 वेळा करा. 1 झालं, 2. परत जागेवर या, शक्य तितक्या वेळ धरून ठेवा. 3. एकदम छान. खाली सोडा. 4. व्हेरी गुड. हळूहळू खाली या. आणि 5. रामकृष्ण हरी म्हणा, हळूहळू जागेवर या. गडबड गोंधळ करायची नाही. काय करायचे, हळूहळू तुम्हाला पालतं झोपायचे, गडबड करायची नाही, पालतं झोपायचे अशा प्रकारे. त्याच्यानंतर दोन्ही हात जे आहेत आपले खांद्याच्या तिथं आणून ठेवायचे तळवे, आणि जेवढे शक्य होईल तेवढं शरीराचा वरचा भाग वर उचलायचा. झालं का नाही, मोकळं फट. लय उठता येत नसेल, कंबर दुखत असेल तर एवढंच उठा, पण करायचं सोडायचं नाही. सहन होईल असं करायचं, जास्त आणि येईल असं करायचं नाही. जागेवर या, पुन्हा करा. 2. 3. जेवढं शक्य होईल तेवढं थांबा, मान तेवढी शक्य मागं नेता येईल तेवढी न्या. जागेवर या. 4. शाळेत कसं उजळणी म्हणतो आपण, लहान असताना म्हणत होतो का नाही, 5. असं म्हणत करायचं. जागेवर या. आता काय करायचंय तुम्हाला, हे अशा प्रकारे हे हाताच्या तळव्यावर आपली हनुवटी ठेवायची अशी, आणि निवांतपैकी बसून पाय खालीवर करायचे. 1 2 3 4 5. पुन्हा लावा. 1 2. हळूहळू आरामशीर. एकदम सोपे आहेत पण फायदेमान आहेत.
3 4 5 एकदम बेस्ट. आता दोन्ही पाय 1 2 3 4 5 6 5 वेळा करा, 6 वेळा करा, 10 वेळा करा. एकदम छान. रामकृष्ण हरी माऊली म्हणा. आणि आता सगळ्यात शेवटचं तुम्हाला काय करायचंय, अशा प्रकारे हळूहळू उठायचंय. उठून असं बसायचं आहे. हे गुडघे असे जमिनीवर टाकायचे, कोपरे असे. त्याच्यानंतर हात जे आहेत ते खांद्याच्या लेवलला असे आणायचे. लांब श्वास घ्यायचा, खाली झुकून वर यायचं पुन्हा. हे अशा प्रकारे 1 पुन्हा वर पूर्ण. हे बघा 2 जोर बैठका कसे काढतो तशा. हे वर गेला आता माझी पाठ, आता पूर्णपणे खाली जाणार. हे बघा गेली. हे बघा पुन्हा वर या, उंटा उंटा सारखं व्हा पुन्हा. हे बघा मर्जरासन म्हणतात ह्याला. हे बघा 1 2 3 4 5 एक नंबर काम आहे. अशा प्रकारे हे व्यायाम आहे. कळालं का तुम्हाला? रोज माझ्यासोबत व्हिडिओ लावून करायचा. बघा घाम कसा आलाय बघा. आला का घाम? फ्रेश वाटायला बघा. माझ्यासोबत जर केलं ना व्यायाम, तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. मी जरा पुढे येतो, तुम्हाला दिसेल असं. तर हा व्यायाम दररोज माझा व्हिडिओ लावून माझ्यासोबत करायचंय. रामकृष्ण हरी म्हणत देवाचं नाव घेत आपल्याला व्यायाम दररोज करायचा आहे. जेवढा सहन होईल तेवढा करायचा आहे. जास्त ओढाताण करायची नाही, पण सुट्टी 1 दिवस सुद्धा द्यायची नाही. औषध समजून आपल्याला हा व्यायाम करायचा आहे. लक्षात ठेवा, तुम्ही तंदुरुस्त होणार. तुमच्या सगळ्या वेदना, अंगदुखी, जड पडणं, आखडणं, काय जे असेल, मुंग्या येणं, बधीर होणं, हे हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. मी 100% खात्रीशीरपणे सांगतो. याच्यासोबतच चांगला आहार घ्या, चांगली झोप घ्या, चांगली मानसिकता ठेवा, व्यसनांच्या पासून दूर राहा, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध गोळ्या घेत राहा. नक्कीच तुम्हाला तुमचं राहिलेलं आयुष्य, उतार वय चांगलं जगण्याच्यासाठी, वेदना रहित होण्याच्यासाठी फायदा होईल माऊली. हे माझ्यावर विश्वास ठेवा. तर नक्कीच मित्रो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढं जाऊ नका. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त 40, 50, 60च्या वरच्या मित्र नातेवाईकांना पाठवा, जेणेकरून त्यांना देखील हा सोपा, साधा, घरच्या घरी व्यायाम करता येईल. ते चांगले फिट राहतील, त्यांच्या वेदना, आजार कमी होतील, तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, आशीर्वाद देतील. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करायची इच्छा असेल तर आपल्या चॅनलला आवर्जून जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करतो माऊली, विनंती करतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक आहे. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.